Zero to Hero with the Self Study Channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण आपल्या 10वीच्या अक्षर भारती पुस्तकातला एक खूप इंटरेस्टिंग पाठ शिकणार आहोत. स्थूल वाचन मधला हा पाठ आहे जगणं कॅक्टसचं, आणि हा लिहिला आहे वसंत शिरवाडकर यांनी. खरं तर या पाठातून ना निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे कॅक्टस कसा जगतो, त्याचा जीवन संघर्ष कसा असतो याची आपल्याला ओळख होणार आहे. अच्छा, एक विचार करूया का? समजा आपल्याला फक्त 2-3 दिवस पाणीच मिळालं नाही प्यायला, काय होईल आपलं? अरे बापरे, विचारच करवत नाही. खूप तहान लागेल, एकदम थकल्यासारखं वाटेल आणि जगण्याचा विचार तर दूरच राहिला, बरोबर ना? कारण पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि हाच विचार या संपूर्ण पाठाचा मूळ आधार आहे. जगण्यासाठी पाण्याची किती गरज असते हे समजून घेणं. आणि गंमत बघा, याच अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत निसर्गाचा एक खराखुरा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. विचार करा, वाळवंट जिथे पाण्याचा एक थेंबही नसतो, सूर्य जणू काही आकाशातून आगच ओखत असतो, अशा ठिकाणी कॅक्टस नावाचं एक झाड तब्बल 200 वर्ष जगतं. आहे की नाही आश्चर्य? जिथे आपण माणसं काही तास सुद्धा टिकू शकत नाही, तिथे ही वनस्पती 2 शतकं म्हणजे 200 वर्ष कशी काय जगते? हे शक्य तरी कसं आहे? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पाठात मिळणार आहे. चला तर मग कॅक्टसच्या या अद्भुत दुनियेत प्रवेश करूया. पण हो, थांबा, त्याआधी हे सगळं आपल्यासमोर कोणी मांडले? म्हणजे या पाठाचे लेखक कोण आहेत आणि या पाठाची मुख्य कल्पना काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ. तर हा पाठ लिहिला आहे वसंत शिरवाडकर यांनी. वनस्पती आणि निसर्ग हे त्यांचे खास विषय आहेत. म्हणजे त्यांनी या विषयांवर इतकं छान आणि माहितीपूर्ण लिहिलंय ना की कॅक्टससारख्या एका वेगळ्या वनस्पतीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला लेखक आपल्याला मिळालाच नसता. ओके, मग ह्या पाठाची सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना काय आहे? अगदी सोपं आहे. वाळवंटासारख्या ठिकाणी जिथे पाणी जवळपास नाहीच, अशा अत्यंत कठीण परिस्थितीत कॅक्टस कसा जगतो, त्याने जगण्यासाठी स्वतःमध्ये काय अद्भुत बदल केले आहेत, ह्याच सगळ्याचा अभ्यास म्हणजे हा पाठ. कमी पाण्यात, त्या भयानक उन्हात कॅक्टस कसा टिकून राहतो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आता पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बोर्डाच्या परीक्षेत ना स्थूल वाचनसाठी पॅसेज किंवा उतारा दिला जात नाही. याचा अर्थ काय? तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आठवून लिहावी लागतात स्वतःच्या शब्दांत. म्हणूनच आपण या पाठातला प्रत्येक पॉइंट इतक्या व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत की सगळं काही तुमच्या डोक्यात अगदी फिट बसेल. बरं, आता कॅक्टसची ही लढाई समजून घ्यायची असेल तर आधी त्याचं रणांगण म्हणजे वाळवंट कसं असतं हे समजून घ्यावं लागेल. चला बघूया तिथलं आयुष्य खरंच किती अवघड असतं. वाळवंटालाच मरुभूमी असंही म्हणतात. आणि मरुभूमी म्हटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, पाण्याची कमतरता, ज्याला आपण दुर्भिक्ष असं म्हणतो. सगळीकडे फक्त वाळूच वाळू. आणि अशा ठिकाणी जगणं म्हणजे खूपच अवघड काम. तुम्हाला माहितीये, या वाळवंटाची ना 2 रूपं आहेत. एक, जेव्हा कधीतरी क्वचित पाऊस पडतो तेव्हा तेच रखरखीत वाळवंट एकदम बदलून जातं, एखाद्या सुंदर बागेसारखं, जणू काही नंदनवनच अवतरलंय असं वाटतं. सगळीकडे छोटी छोटी हिरवी रोपं, रंगीबेरंगी फुलं. पण हा आनंद, हे सौंदर्य फार काळ टिकत नाही, अगदी क्षणिक असतं. कारण जसं सूर्य तापू लागतो, ऊन वाढतं, तसतशी ही सगळी नाजूक झाडं मरून जातात आणि वाळवंट पुन्हा आपल्या त्याच जुन्या रखरखीत रूपात परत येतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीत एक असा आहे जो हार मानत नाही. तोच आहे आपल्या या कथेचा नायक, कॅक्टस. बाकीची झाडं मरून जातात पण कॅक्टस मात्र टिकून राहतो. तर तो हे कसं करतो? तो या परिस्थितीत फक्त जगतोच नाही तर यशस्वीपणे तग धरून राहतो. चला त्याचीच युक्ती पाहूया. कॅक्टसची सगळ्यात मोठी खासियत काय असेल तर तो हार नाही मानत. तो दुष्काळाचा प्रतिकार करतो. म्हणजे काय? तो त्याला सामोरा जातो, त्याच्याशी लढतो. जिथे बाकीच्या वनस्पतींची हिंमत संपते तिथून कॅक्टसची खरी लढाई सुरू होते. आता बघा, कॅक्टसनी पाणी वाचवण्यासाठी किती जबरदस्त आयडिया वापरल्या आहेत. सगळ्यात पहिलं, त्यांनी पानं चक्क काढून टाकली, म्हणजे वर्ज्य केली. का? कारण पानांमुळे खूप जास्त पाणी बाष्पीभवन होऊन वाया जातं. मग पानांऐवजी काय? तर तीक्ष्ण काटे. हे काटे त्याचं प्राण्यांपासून संरक्षण पण करतात. आणि तिसरी गोष्ट, त्याचं शरीर असं जाड आणि मांसल असतं,
ह्याच्यातच तो पावसाळ्यात मिळालेलं पाणी नंतर वापरण्यासाठी साठवून ठेवतो. कमाल आहे ना? आता हा बाष्पीभवन शब्द जरा नीट समजून घेऊ. बाष्पीभवन म्हणजे काय? तर उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि ती हवेत उडून जाते. आपल्या साध्या झाडांच्या पानांवर जी छोटी छोटी छिद्र असतात ना, त्यातून हे पाणी सतत बाहेर जात असतं. पण कॅक्टसचा सगळा प्रयत्न, सगळी लढाई ही याच बाष्पीभवनाला थांबवण्यासाठी असते. कारण साहजिक आहे, वाळवंटात पाण्याचा एक एक थेंब किती महत्वाचा असतो. आणि त्याची पाणी गोळा करण्याची सिस्टम तर बघा, निसर्गाची काय भारी रचना आहे. कॅक्टसचं शरीर बाहेरून घडीदार असतं, म्हणजे त्यावर अशा घड्या असतात. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी या घड्यांमधून एखाद्या पन्हाळीसारखं, म्हणजे एखाद्या पाईपमधून वाहावं तसं सरळ खाली वाहत जातं. आणि कुठे पोचतं? बरोबर थेट त्याच्या मुळांपर्यंत. आणि त्याची मुळं सुद्धा जमिनीत लांबपर्यंत पसरलेली असतात, जेणेकरून मातीतला ओलाव्याचा प्रत्येक कण ती शोषून घेऊ शकतील. ओके, तर आता वेळ झाली आहे कॅक्टस फॅमिलीतल्या राजाला भेटायची. हा आहे सग्वारो कॅक्टस. हा साग्वारो कॅक्टस दिसायला प्रचंड मोठा आणि भव्य असतो. लेखक काय म्हणतात बघा, की तो एखाद्या उंच राक्षसासारखा किंवा मग दोन्ही हात वर केलेल्या बाहुलीसारखा दिसतो. त्याची उंची आणि आकार बघून खरंच कोणीही आश्चर्यचकित होईल. आता ही माहिती तर बघा, खरंच खूप आश्चर्यकारक आहे. या सग्वारूची वाढ इतकी हळू होते ना, की तब्बल 50 वर्षात तो फक्त 3 फूट उंच होतो. विचार करा, 50 वर्ष, आणि त्याचं पूर्ण आयुष्य असतं साधारणपणे 200 वर्षांचं. या काळात तो जवळपास 50 फूट उंच होऊ शकतो. त्याची ही हळू वाढच त्याचा संयम आणि त्या कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता दाखवते. अर्थात सगावारो तर या परिवाराचा राजा झाला, पण कॅक्टसचे असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. काही कॅक्टस दिसायला अगदी सायाळ नावाच्या काटेली प्राण्यासारखे गोलमटोल असतात, तर काही चक्क केसाळ अस्वलासारखे दिसतात. काहींचा आकार तर सांबराच्या शिंगांसारखा असतो. म्हणजे बघा, निसर्गात किती व्हरायटी आहे. तर हा कॅक्टस फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत नाही, तर तो माणसांसाठी खूप उपयोगी सुद्धा ठरला आहे. आणि हो, तो आपल्याला एक खूप मोठी शिकवण पण देतो. अमेरिकेतले जे मूळ रहिवासी आहेत, रेड इंडियन लोक, त्यांनी तर कॅक्टसचा खूप हुशारीने वापर केलाय. प्रवासात तहान लागली की ते कॅक्टस फोडायचे आणि आतला पाणीदार गर पिऊन तहान भागवायचे. इतकंच नाही, तर त्याची फळं सुद्धा खातात. ही फळं स्ट्रॉबेरीसारखी गोड आणि रसाळ लागतात म्हणे. आणि आजकाल तर आपल्यापैकी अनेक जण कॅक्टसला शोभेचं झाड म्हणून घरात लावतात, बरोबर? तर मग या सगळ्याचा अर्थ काय? यातून आपल्याला काय शिकायचं आहे? तर बघा, निसर्गाने कॅक्टसला अगदी कमीत कमी गोष्टींमध्ये जगायची कला शिकवली आहे. आणि तसंच आपण माणसांनी सुद्धा आपल्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितीला न घाबरता त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे. हीच कॅक्टसच्या जगण्यामागची सगळ्यात मोठी शिकवण आहे. तर कॅक्टस निसर्गाचा एक ग्रेट टीचर आहे, हे तर आपण पाहिलं. आता आपण एक चांगला विद्यार्थी बनूया आणि परीक्षेत या पाठावर पूर्ण गुण कसे मिळवायचे ते पाहूया. रेडी? बघा, उत्तरांमध्ये योग्य आणि अचूक शब्द वापरले ना, की मार्क नक्कीच चांगले मिळतात. चला, या पाठातले काही महत्त्वाचे शब्द पटकन बघूया. दुर्भिक्ष म्हणजे पाण्याची प्रचंड कमतरता. प्रतिकार करणे म्हणजे सामना करणे, फाईट बॅक. बाष्पीभवन पाण्याची वाफ होणे. पन्हाळी पाण्याला वाहून नेणारा मार्ग, जसं की पाईप. वर्ज करणे म्हणजे सोडून देणे. आणि जिगरीचं काम म्हणजे खूप अवघड धाडसाचं काम. आता 2 महत्त्वाचे वाक्प्रचार पण आहेत या पाठात. पहिला आहे मात करणे. याचा अर्थ होतो विजय मिळवणे, जसं की कॅक्टसने पाण्याच्या कमतरतेवर मात केली आहे. आणि दुसरा आहे आग ओकणे. याचा अर्थ खूप जास्त उष्णता असणे, जसं की वाळवंटात सूर्य आकाशातून आग ओकत असतो. हे दोन्ही वाक्प्रचार तुम्ही उत्तरात नक्की वापरा. उत्तर खूप प्रभावी वाटेल. चला, आता काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची आदर्श उत्तरं बघूया. पहिला प्रश्न जो हमखास विचारला जातो तो म्हणजे सग्वारो कॅक्टसची वैशिष्ट्य लिहा. या प्रश्नाच्या उत्तरात हे 4 पॉइंट्स आलेच पाहिजेत, लक्षात ठेवा. पहिला, उंची. तो 50 फुटांपर्यंत उंच वाढतो. दुसरा, वाढ. त्याची वाढ खूपच हळू होते, 50 वर्षात फक्त 3 फूट. तिसरा, आयुष्य. तो सुमारे 200 वर्ष जगतो. आणि चौथा, दिसणे. तो एखाद्या राक्षसासारखा किंवा हात वर केलेल्या बाहुलीसारखा दिसतो आणि त्याच्या शेंड्यावर सुंदर फुलं येतात. ओके,
आता दुसरा महत्वाचा प्रश्न हा कॅक्टसच्या बदलांवर आहे. प्रश्न आहे, कॅक्टसने कमी पाण्यावर मात करण्यासाठी स्वतःमध्ये कोणते बदल केले आहेत? या प्रश्नाच्या उत्तरातही 4 मुद्दे महत्वाचे आहेत. पहिला, पाने नसणे. बाष्पीभवन टाळण्यासाठी त्याने पानांऐवजी काटे स्वीकारले. दुसरा, घडीदार शरीर. त्याच्या घडीदार शरीरामुळे पावसाचं पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतं. तिसरा, मुळे. त्याची मुळं जमिनीत खूप लांबवर पसरलेली असतात, जेणेकरून जास्तीत जास्त ओलावा शोषून घेता येईल. आणि चौथा, पाण्याचा साठा. तो गोळा केलेलं पाणी आपल्या जाड शरीरात साठवून ठेवतो. आणि आता तिसरा आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न, कॅक्टसचे उपयोग लिहा. याचं उत्तर सोपं आहे. 3 मुख्य उपयोग आहेत. पहिला, पाणी. रेड इंडियन लोक प्रवासात तहान भागवण्यासाठी त्याचा वापर करत. दुसरा, फळं. त्याची स्ट्रॉबेरीसारखी गोड आणि रसाळ फळं खाल्ली जातात. आणि तिसरा, शोभेचे झाड. आजकाल घरात सजावटीसाठी कॅक्टस वापरला जातो. आणि जाता जाता एक प्रो टिप. उत्तर लिहिताना निसर्गाची किमया किंवा तग धरून राहणे असे शब्दप्रयोग नक्की वापरा. आणि उत्तराची सुरुवात नेहमी लेखकाच्या नावाने करा. उदाहरणार्थ, लेखक वसंत शिरवाडकर यांनी जगणं कॅक्टसचं या पाठात असं सुरू केलं की पेपर तपासणाऱ्यावर खूप छान इम्प्रेशन पडतं. आणि शेवटी एक विचार, कॅक्टस आपल्याला काय शिकवतो? तो हेच सांगतो की तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा जे आहे त्याचा तुम्ही किती हुशारीने वापर करता हे जास्त महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, आपल्या निसर्गात जुळवून घेण्याची म्हणजे अडॅप्ट करण्याची अशी आणखी कोणती उदाहरणं असतील? नक्की विचार.